तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलत महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीका केल्याच्या नंतर लांडगे यांनी आता अजित पवारांवर पलटवार केलाय। अजित पवारांनी स्वतः आरशात पाहावं, त्यानंतर त्यांना 70,000 कोटींचा घोटाळा आठवेल असा टोला देखील त्यांनी लगावलेला आहे। का बोका टाका हे शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाहीत। ज्यांनी महाराष्ट्र लुटला, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये असं एक जिल्हा नाही, असा एक गाव नाही, तालुका नाही जिथं यांच्या नावाने ओरडत नाहीत। आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, हिंजवडीपासून म्हणजे पुणे जिल्ह्यातच उदाहरण देतो, म्हणजे जवळजवळ आतापर्यंतच्या राजकारणामध्ये त्यांच्या फक्त 3-3.5 वर्ष सोडले, तर ते पालकमंत्री आहेत या जिल्ह्याचे। या जिल्ह्याची ट्रॅफिक समस्या आम्ही कधी बोललो? चाकणच्या 2 पुलांबद्दल आम्ही बोललो, तिकडली हिंजवडीच्या ट्रॅफिक बद्दल बोललो, आम्ही मार्ग काढत गेलो। ह्यांनी केलेल्या पापांवर आम्ही मार्ग काढत गेलो, ह्यांनी ज्या चुका केल्या त्याच्यावर आम्ही मार्ग काढत गेलो। आरशा पुढे उभं राहावं घरातल्या आणि बघावं, मग आरशामध्ये आपला लेख दिसन। घरामध्ये आपल्याला 70,000 कोटीचा आरशामध्ये आपल्याला घोटाळा दिसेल, घरामध्ये आपल्याला ऊर्जा खात्यातला घोटाळा दिसेल, घरामध्ये आपल्याला बरेच घोटाळे दिसतील आरशामध्ये आपल्या स्वतःला पाहिल्या। मग त्यांना थोडंसं चेहऱ्यावर जरा थोडंसं हे नैराश्य आहे। 2014चं त्यांचं भाषण आहे चरवलीमधलं, भारतीय जनता पार्टी का नको म्हणून। भोसरीमधलं भाषण आहे त्यांचं 2019 मधलं। बघा महाराष्ट्रातली भाषणं आहे का त्यांची, भारतीय जनता पार्टी का नको म्हणून। आणि मग भारतीय जनता पार्टी एवढी का गोड लागली त्यांना, का आवडायला लागली त्यांना? स्वतःचा भ्रष्टाचार लपवायचा म्हणून आवडायला लागली ना।